सगळ्यांक येवकार. हांव श्रीजा संदीप थळी प्रायम आयुर्वेद ह्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आमी जाणा की ही कार्यावळ आमी आयुर्वेदाक आनी लागच्यान जाणून घेवपा खातीर करता. तर अशीच आयुर्वेदा बद्दल आनी थोडी चड म्हायती दिवपाक आज आमच्या बरोबर आसात डॉक्टर सौम्या. दोतोर, तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. दोतोरान आपली BAMS गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा हांगसरल्यान केला. तशेंच ताणें आपले पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन संजीवन योग ह्या विशयान आत्मजा हेल्थ ऑर्गनायझेशन पुणे हांगासरल्यान केला. तशेंच मिरामार आशिल्ल्या सुनिवास योग थेरपी क्लिनीक हांची ती फावंडर जावन आसा. तर दोतोराचें परत एकदा स्वागत करून हांव म्हजो पयलो प्रश्न तुमकां विचारता. म्हजो पयलो प्रश्न असो की संजीवन योग म्हणजे कितें हें आमी केन्ना आयकुना, तर तुमी आमकां हाज्या बद्दल सांगात. संजीवन योग हो जनरल टर्म जो अंडरस्टँड जाऊ शकता लोकांक, हो म्हणपाक गेल्यार थेरप्युटीक वे ऑफ थेरप्युटीक योगा. थेरप्युटीक योगा मीन्स गेटिंग द बेस्ट बेनिफिट ऑफ द अवेलेबल postures or of the available science in form of yoga. योगा आम्ही जेन्ना प्रॅक्टीस करतात तेन्ना एक खूप लिमिटेशन्स येतात इन द फॉर्म ऑफ फिजिकल एलिमेंट, इन द फॉर्म ऑफ डिसीजेस ऑर लिमिटेशन्स. जशें की एक आसन आमी जास्त वेळ होल्ड करू शकनात, बट आसनाचो इफेक्ट तेन्नाच आमकां मॅक्झिमम मेळटा जेन्ना आमी जास्त वेळ ताका होल्ड करतात, करेक्ट. सो द लिमिटेशन वॉज दॅट जास्त वेळ होल्ड करू शकना. So there was this therapy designed so that patients get the maximum benefit and they are given with external supports by which they can retain the posture and maintain the posture, any asan, hence getting the best of benefit. So that is Sanjeevan Yoga. दोतोरान आमकां संजीवन योग हाजो उद्देश आत्ताच सांगलो. दोतोर, म्हाका सांगात ही संजीवन योग हो विशय कोणाच्या तकलेन आयला आसतलो किंवा हो सुरू कोणे केलो? एक आमचे जे ज्यांनी इन्व्हेंट केल्या ही थेरपी ही इज लेट डॉक्टर करंदीकर, आणि ही वॉज एन आर्मी, आय यूज टू सर्व इन आर्मी. ही वॉज एन MBBS डॉक्टर आणि ते आर्मीन सर्व करता आशिल्ले फॉर ऑलमोस्ट टील हिज एज ऑफ 53 ऑर समथींग. अँड आय जस्ट कोट अ बिट ऑफ पर्सनल थिंग्स की he used to also practice Iyengar yoga. Now we must be knowing Iyengar yoga. Iyengar yoga is also a kind of yoga खंय props बी यूज केले वता आणि जनरल फिटनेस, इनफॅक्ट तांचे आय थिंक मेडिकल बॅचेस सुद्धा आसात. सो थंय तांच्या एका रिलेटिवाक पोलिओ जाल्लो आणि तो ट्रीट जालो थंय. सो नाव टुडे दॅट पर्सन कॅन वॉक जस्ट नॉर्मल. So he was mesmerized, and हे आता नाही तेन्नाच रिजल्ट आयल्लो तांकां. So he was mesmerized with the effect of yoga. He was like ki wow, this can do so much more. And since he was a doctor, he thought ki I'll specially design it for patients so that everybody gets the benefit of it, and it is not just limited to general people, you know, who are fit and fine, who are young, or you know, who can do sarvangasana or chakrasan. Actually people who need it, maybe the patient of arthritis, ताका आमी कशें अवेलेबल करू शकता. सो ही इन्व्हेंटेड इट. सो स्लोली ही कॅप्चर्ड सम ऑफ दी आसन, सपोजींग त्रिकोणासन. सो त्रिकोणासन हांग असल्या पेशंटांनी चड कशें मेंटेन करूंक रावतले, और त्रिकोणासनचो बेनिफीट हांकां कसो मॅक्झिमम, कितें केल्यार हांकां मॅक्झिमम बेनिफीट मेळटलो. लायक दॅट ही वेंट ऑन ही जस्ट डिजायन्ड वेरियस प्रोग्राम्स, सपोजींग लिफ्ट्स म्हण, ट्रॅक्शन म्हण, अँड दॅट्स हाव दीस थेरपी केम इन टू एक्झिस्टन्स. ओके. सो तुमचें म्हणणें अशें की संजीवन योग हे क्लासिकल योगापेक्षा मातशें वेगळे, म्हणजे कशा तरेन ते वेगळे? जशें तुमी आतां सांगलें की फक्त नॉर्मल लोकांनी, तर पेशंट्स म्हणजे जांकां आजार आसात ते सुद्दां हे आसनां करूं शकता. एक्झॅक्टली. सो तुमी आतां ट्रॅक्शन हो शब्द वापरलो न्ही, तर ट्रॅक्शना बद्दल आमकां मातशें सांगात. आणि ट्रॅक्शन आयुर्वेद शास्त्रान हाच्या बद्दल कितें सांगलां काय, हें तुमी आमच्या प्रेक्षकांक सांगा. हां, आयुर्वेदान ट्रॅक्शन अशें कांय ना. ओके. आणि योग म्हणजे पातंजल योग जे आमी फॉलो करता, क्लासिकल योगा, तातूंत सुद्दां ट्रॅक्शन हो वर्ड ना. ट्रॅक्शन इज एन एंटायरली डिफरंट, यू कॅन से इन्वेंशन. इट्स एन इन्वेंशन इन अ वे where now traction in physiotherapy is different. Okay, I'm talking about traction in the therapeutic yoga or Sanjeevan yoga. It is different. तातून कितें केलें वता की म्हळ्यार
एक स्पेसिफीक सपोजींग फोर्स जाय आमकां इन द सेन्स इफ आय हॅव टू प्रिसायजली एक्सप्लेन टू यू a bit of medical term can I use? So supposing आता आमकां मेळटा लंबर कर्वेचर सपोजींग वाडल्या एका पेशंटाची, म्हणजे फाटीच्या कण्याचो जो नॉर्मल कर्वेचर आसा तो जर वाडला, सो ताका खंयच्या डिरेक्शनान फोर्स दिल्यार आनी ताका लागून फाट दुखता, ताका लागून सायटीक दुखता, ताका लागून प्रेजेंटेशन कितें जावं शकता, सो ताका लागून एक XYZ कंप्लेन आसा. You boil down to a point कि बाबा this is the root cause, कि sciatic is not the problem, okay, this exaggerated curvature is the problem. So then we design कि खंयच्या directionan force दिल्यार that exaggerated curvature will come back to its normal curvature and automatically the problem will be solved. So तो आता आमी हातान का धरून रावू शकना, और सो आमी तेन्ना कितें करता, एक बेल्ट और रोप जे कितें आमकां गरजेचें दिसता पेशंटाक तो फोर्स येता आनी वी फिक्स इट ऑन टू दी ग्रिल. ओके, सो वी फिक्स इट ऑन टू दी ग्रिल सो दॅट द ॲक्शन इज ऑन अँड ऑन अँड ऑन, अँड देन वी कीप द पर्सन इन द पोस्चर फॉर अराउंड 15 minutes. This is another difference between classical and this yoga, is that you will not see anyone hold any asana for 15 to 20 minutes. बट तुम्ही जर पळयता एक मसल जी मेमरी आसता, एवरी मसल हॅज गॉट इट्स मेमरी. इफ यू आस्क मी हाव प्रिसायजली आय कॅन से की वेन वी वर 1 year old we needed to take efforts to stand, to walk, we balanced ourselves. Eventually now you don't have to practice it, our muscles exactly know what they have to do, correct? So this is muscle memory. प्रत्येक मसलाक खंयच्या एक्शनान कितें करपाचें हें ऑलरेडी ताच्या मेमरीन फिट जाल्लें आसा. आतां खंय रॉंग फिट जाल्यार तें तर आमकां करेक्ट करपाक जाय. फॉर एग्जाम्पल एक्झॅगरेटेड लंबर, सो तातूंत तर ती मेमरी आसा पण ती रॉंग मेमरी आसा. सो ती रॉंग मसल मेमरी करेक्ट करपा खातीर आमी एक्सटर्नली ताका हूक करून दवरता फॉर 15 minutes or so. सो इवेंच्युअली कितें जाता, सेशन बाय सेशन दॅट गेट्स मसल मेमरी चेंज. Exactly. That is so well fixed into that particular muscle कि even without a point comes कि even without any traction the person stands right. बरोबर. Correct. So this is traction आणि this is actually I may say the base of Sanjeevan Yoga. सो ट्रॅक्शन हे बेसिकली काळाची गरज म्हणून तयार जाल्लें, म्हणजे पयलीं साकून बट लोकांची दुयेंसां पळोवन तांकां गरज म्हणून हें इन्व्हेंट जालें. आतां तुमी लंबार कर्वेचर म्हणून एक शब्द वापरलो, म्हणजे फाटीचो कणो ताचें कर्वेचर वाडटा म्हणून ताका त्रास जाता. तर अशें आनीक खंयची दुखणी आसा जातून संजीवन योग किंवा थेरपेटीक योगा खूब बरो लोकांक हेल्प करूं शकता? हांवें जर तुमकां बेजीक एक्सप्लेन केलें न्ही, यू विल बी एबल टू फिगर आउट खंयच्या हातून जाता. खंय स्पेस रिडक्शन आसा न्ही, थंय दिस थेरपी वर्क्स वंडर्स. ओके, स्पेस रिडक्शन जाल्ल्या कारणान तुमचे गुडघे जिसतात किंवा स्पेस रिड्यूस जाल्ल्या कारणान तुमची कंबर दुखता, मान दुखता, सायटीक दुखता, और एंकल पेन येवपाक लागला. इवन डायबिटीज आनी असले दुयेंस सुद्धा ट्रीट जातात. इफ यू आस्क मी हाव, जनरली इफ आमचो आतां डायबिटीज इज वेरी वेल रिलेटेड विथ पँक्रियाज अँड लिवर ऑल्सो ऑफ लेट. सो इफ यू सी दे आर ऑल आमच्या एबडॉमिनल रिजनान बऱ्यापैकी आसता आनी ते आमचे केन्ना पळयल्यार बेंट और स्लाउच्ड और कॉम्प्रोमाइज्ड पोजिशनान आसता. बरोबर. नेवर आमी फक्त न्हिदता तेन्नाय बी पाय लागीं घेवन न्हिदतात, करेक्ट? सो असो 180 degree एक्सटेंड जावप आनी तांकां तांचे वर्क ऑर फंक्शन करेक्टली करपाक स्पेस मेळप, हेंय आमी डिफिकल्ट करून दवरतात. सो इन सच केसीस डायबिटीज सुद्दां हेल्प जाता. नाव आय विल नॉट से की डायबिटीजचे मेडिसिन्स बंद करून you can completely jump over this. No, there are conditions where you can just stop the painkillers and come, but diabetes is definitely not one of them. Diabetes and कशें help जाता, like it जे availability आसा of the nutrients, availability of the medications that you're on,
ताजें एब्जॉर्प्शन ताजी युटिलिटी परफेक्ट करता. सो इव्हेंच्युअली तुमचो डोस कमी जाता. इव्हेंच्युअली यू स्टार्ट गेटिंग युअर सेल्फ बेटर. तोच म्हजो फुडलो प्रश्न आशिल्लो की वखदां आनी संजीवन योगा एकठांय कशें करपाचें. सो वखदां आनी संजीवन योग हे खूब हँड इन हँड अँड बेस्ट कॉम्बिनेशन वर्क जावं शकता फॉर अ पेशंट. आतां ताज्या खातीरूय कंडिशन्स आसात. सपोजींग आर्थरायटिसची कंडिशन आसा आनी तो मनीस पेन किलरार आसा फॉर ऑब्वियस रिजन्स. सो एज आय सेड आनी जशें आमच्या स्क्रिनारूय दिसत आसा देर आर लिफ्ट्स आनी ट्रॅक्शन बांदिल्ल्या कारणान स्पेस आसा ती क्रिएट जाता. रिड्यूस स्पेस जी आसा ती क्रिएट जाता. नाव क्रिएट जाता ट्रॅक्शन खंय लायल्या लिफ्ट खंय लायल्या हाजेर. आतां गुडघ्यार लायल्यार गुडघ्यान स्पेस क्रिएट जाता. मानेचे मणके जर लागीं आयिल्ले आसा जाल्यार थंय स्पेस क्रिएट जाता. सो जशें स्पेस क्रिएट जायत वता तशें ऑफकोर्स मसलाचेर आशिल्लें टेन्शन कमी जातलें, नर्व पिंचिंग कमी जातली, देर बाय पेन कमी जातलो. सो जे असले कंडिशन्स आसात खंय पेशंट इज ओनली ऑन पेन किलर्स जाल्यार ते आमी नक्की कमी करूं शकता. दॅट इज नॉट अ मॅन्डेटरी थिंग. ओके. बट आतां हायपरटेन्शन, डायबिटीज एज आय ऑलरेडी मेन्शन, तांचें जें मेडिकेशन आसा दॅट वील कंटिन्यू, दॅट वील बी टेपर्ड. यू नो हाव. जशें आमच्या आयुर्वेदानूय आमी कितें म्हणटात की मेडिसीन घेवच्या परस स्वताची इम्युनिटी इतली वाडोवप की इव्हेंच्युअली तुमच्या मेडिकेशनाचो डिपेंडन्सी कमी जाता. सो दॅट्स एक्झॅक्टली वॉट वी डू. In diabetic or hypertensive condition, खंय body is unable to cope up with a certain condition, we make the body all fit, all set to deal with that condition. And eventually भायल्यान जे requirement आसा medicationाचे ते कमी जाता. But it does not go well to say that we totally stop. जशें even thyroid cases. Now I have seen patients who have तांकां कंप्लिटली बंद करचें पडलें. लेवल सगळें नॉर्मल आयलें आनी मागीर त्या डॉक्टर एंडोक्रायनोलॉजिस्टानूच सांगलें आतां गरज ना, इट्स नॉर्मल. बट इट्स ऑन दी रिस्पेक्टीव डॉक्टर, डायबिटोलॉजिस्ट म्हण, इट्स फॉर देम टू डिसायड सीइंग द प्रोग्रेस ऑफ द पेशंट. ते आमी हांगा बंद करनात. बट इन केस ऑफ पेन किलर्स डेफिनेटली वी कॅन रिड्यूस डावन. बरोबर. म्हणजे जितली ताजी प्रॅक्टीस आनी जितलो वेळ ते मनीस हाका डेडिकेट करता तितले ताजे इम्प्रुवमेंट्स दिसूंक लागता. डेफिनेटली. तर तुम्ही एका मनशा खातीर हो जो कोर्स आसा संजीवन योगाचो कोर्स तो कसो डिसायड करता, खंयच्या बेसिसाचेर डिसायड करता? आतां बेसीस फर्स्ट इज दी कंडिशन, ताजे कितले ग्रेवियस आसा. इन द सेन्स की थोड्यांक आसता मस्क्युलरूच स्पॅझम. So muscular spasm can go in maybe 6 sessions. Okay. But just I said, loss of lumbar curvature or slip disc or मणको सरप फुडें फाटी or असले जे कंडिशन्स आसा न्ही तांकां वेळ लागता. बिकॉज आमची थेरपी टोटली वर्क्स ऑन मसल्स. आतां मसलाची ओरिजीन खंय आसा, इन्सर्जन खंय आसा, खंयचो मसल इज नॉट फंक्शनींग, वीच मसल आय वॉन्ट टू इनक्रीज द मसल मेमरी ऑफ, हाजेर डिपेंड करतलें हांव कितें लायता तें. सो मस्क्युलर स्पॅझम असलें कितें जाता तें क्विकली रिजॉल्व जाता. बट मणक्याचें जें आसता न्ही तें पॅरास्पायनल मसल म्हणसर म्हणसर थोडोसो वेळ लागता. सो फर्स्ट कंडिशन इज दी कंडिशन ऑफ द पेशंट. फक्त मस्क्युलर आसा काय ते इज एब्सोल्युटली फायन, हाडापर्यंत पावला काय ना. आतां डायबिटीज आसा, कितले हाय आसा आनी कितले क्रॉनीक आसा. सो सेकंड पॉयंट वॉज क्रॉनीक ऑर अक्यूट. हे कंडिशन क्रॉनीक आयला काय अक्यूट आयला. क्रॉनीक आनी अक्यूट म्हळ्यार क्रॉनीक म्हणजे खूब तेंपाच्यान जो दुयेंस आसा, म्हणजे डायबिटीज 15 वर्सां जाली, 18 वर्स, आर्थरायटीस 20 वर्सां जाल्या, आर्थरायटीक कंडिशन आसा. सो तांकां मातसो वेळ लागता. बरोबर. म्हणजे इतली वर्सां जावपाक लागला, इतली वर्सां रोग आसा जाल्यार असो काय बरो जावचोच ना न्ही. ना, हे मॅजीक वॉन्ड न्ही आहे. बट इफ इट इज व्हेरी रिसंट, सो एक दोनच थोडे लोक दे आर व्हेरी विजिलंट. 1-2 महिने जाले दुखपाक लागले, फट करून वतले, दे डू द रिपोर्ट्स, देन दे वील कम टू यू अँड दे वील बी लायक ओके. असल्या लोकांक जाता बेगीन. सो कितले पयलींच्यान दुयेंस आसा ताजेर. आणि द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दी पंचाची ताकद ऑर एज. ना
एज हे कंडिशन अशें आसा बट इट्स व्हेरी वेग टू से लायक दॅट बिकॉज आय हॅव सीन व्हेरी फिट पीपल्स हू आर 67 year old and very lethargic or very weak people who are in the mid 30s. So age will not be a right thing to say currently, but मनशाची रिस्पॉन्स, मनशाचो पर्सनल रिस्पॉन्स, जशें आमी आयुर्वेदान म्हणटा प्रकृती एका पेशंटाची, थोड्यांची दे आर व्हेरी विजिलंट, बी दे विल डू एक्झॅक्टली वॉट यू आस्क देम टू डू. दोतोराचे ऐकतात. करेक्शन, जशें आतां आमच्या सेशनान फक्त बांदप आनी हें करप जायना. 50% इज माय जॉब, 50% इज पेशंटाचो जॉब. यू नो हाव? बिकॉज तांकां अवेरनस सांगता, यू नो हांगा तुमी रॉंग बसतात, ही तुमची चलपाची पद्दत रॉंग, ऑर अशें करा तशें करा. सो हेचे तांकां अवेरनस दिता, ते फॉलो करणारे पेशंट, आनी थर्ड तांचे ते ट्रॅक्शन घेवपाची ताकद. सो ताजेचेर डिपेंड आसता की यू नो हाव लॉंग वील अ कोर्स गो. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न असो की हे जे संजीवन योगा आसा, थेरपेटीक योगा आसा, ताज्या खातीर ट्रॅक्शन बेल्ट तुम्ही वापरता म्हणे. सो हे एक साधन सोडून आणि खंयची साधना तुम्ही वापरतात? खूप साधनं आसा इन द सेन्स फर्स्ट बिकम्स ऑब्वियसली रोप्स अँड बेल्ट्स, दे आर दी बेसिक्स. देन आतां हलासन बॉक्स आसा, विपरीत दंडासन बॉक्स आसा, ऑर रादर जे आतां दिसता ते आमकां बेड, बट दॅट इज ऑल्सो साधन. आनी त्या साधनाचो डिझायनिंगूय असो केला की partially by Dr. Karandikar, actually majorly by Dr. Karandikar and even Dr. a younger Guruji, तांचोय बी हात आसा हे सगळें डिझायन जावपाक. सो हांणी एकदम ह्युमन केपेबिलिटीज, तांचे कितले एंगल म्हणसर बेंड ऑर फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड बेंड जाल्यार खंयचो रिजल्ट मेळूं शकता, ताज्या खातीर कसलो एंगल आसपाक जाय, इवन खंयचो मटिरियल आसपाक जाय, हे सगळें तांणी एकदम स्वताचेर एकदम प्रॅक्टीस करून रिजल्ट मेळटकीच दे फायनलायज विथ वन instrument that we can say that we now randomly use. Means it's come like a, you know, we are blessed to have it like just ready on a plate. But when they designed it in a way that human figure consider करून तांच्या खातीर एक बेस्ट कम्फर्टेबल, बिकॉज फर्स्ट थिंग वॉज रिटेनमेंट, मेंटेन करप पोस्चर. सो जर 15 मिनटं मेंटेन करपाक जाय पोस्चर जाल्यार पर्सन हॅज टू बी कम्फर्टेबल फर्स्ट ऑफ ऑल, कम्फर्टेबल येट इफेक्टीव. सो हांच्या दोगांचेय बी एक कॉम्बिनेशन करून सगळें डिझायन केल्या. बरोबर. तर म्हाका सांगा, ते संजीवन योग सगळ्यांनीच करूं येता की अशी कितें कंडिशन्स आसा, थोडे दुयेंसां आसा जंय थंय करूं न्हय, कॉन्ट्राइंडिकेशन जाका आमी म्हणटा ते? वेल ना, संजीवन योगाक कॉन्ट्रा इंडिकेशन अशें खंयचोच ना. कॉन्ट्रा इंडिकेशन मॅक्झिमम आसूं शकता म्हणजे एक्स्ट्रीमली ऑपरेटीव कंडिशन आसा, जाका खरेंच ऑपरेशनाचीच गरज आसा आनी तांकां ऑपरेशन करपाचें ना म्हणून हें करपाचें आसता. देन दॅट कॅन बी द ओनली कॉन्ट्रा इंडिकेशन वेर वी टेल देम की बाबा दिस इज नॉट, यहाँ पे नहीं होगा, you have to go for operation, but this is for the 10% of cases. For the 90% of cases where generally चल आता काय ना, आता गुडघ्या काय रिप्लेस करप, नो, इट हेल्प्स, दिस हेल्प्स. आनी हेल्प हो कितें, तुमचो गुडघो कमी दुखता हाजेर नासून रिपोर्ट्स बिफोर आनी आफ्टर केले वतात. खंय स्पेस कितली क्रिएट जाली, आतां कोणाक 2 म्हयन्यान जावूं शकता, कोणाक 8 म्हयने लागूं शकता. सो ताचो एक ट्रॅक दवरलो वता, so that patient also knows what's happening, what is the progress and is the path correct. So 90% of cases आमी deal करू शकतात. So the only contraindication will be a case where we are not supposed to do anything but operation. येस, म्हणजे गुडघे झिजल्या जाल्यार नी रिप्लेसमेंट हो ताका फक्त उपाय ना, तर हो एक उपाय आसा म्हणजे संजीवन योगा. आणि हे करून सुद्धा समज त्रास जाता, म्हणजे सर्जरी केल्याशिवाय काय ऑप्शन ना जाल्यार मागीर सर्जरी. सो प्रिसायसली आय कॅन से की पयलीं मेडिकेशन्स आशिल्ले आनी मागीर सर्जरी आशिल्ली. नाव वी हॅव पेव्ड अ वे इनसाइड, यू नो, वी बीन लायक ओके मेडिकेशन डज नॉट वर्क फॉर यू अँड ओके सर्जरी कंडिशन डज नॉट रिक्वायर, या सर्जरी कॅन बी अवॉइडेड. सो वी आर देयर टू हेल्प यू. येस. तर आमी जाणा की योग हे भारतान उद्भव जालो, ताजो भारतान तयार जाले, भारतान सुरू केले.
आणि संजीवन योग सुद्धा आता दोतोरान सांगला तशें हांगाच तयार जाले. तर अशा ह्या आमच्या देशान आतांच्या जनरेशनाचो योगा बद्दल कितें विचार आसा किंवा लोक योगा कितें म्हणून परसीव करता लोकांनी, आणि गोंयान एस्पेशली आमच्या गोंयान लोक हाका खंयच्या नजरेन पळयता, तुमी कितें नोटीस केलां हें आमकां सांगात. लोक आय डोंट नो गोंयान और भारतान कितें वेगळें आसा, बट पीपल लोकांचे अशें यू नो देर इज अ लॉट ऑफ अवेरनेस अबाउट योगा, आय मस्ट से. बट इट इज अशें समजलें वता की इट्स ओनली फॉर ओल्ड पीपल. ओके, सो इट इज नॉट फॉर ओल्ड पीपल. इट इज नॉट की हां बाबा 50 वयाचे जाले 60 वयाचे जाल्यार कितें करतात चल योगा. आणि सेकंडली इट इज नॉट फॉर टायमपास ऑल्सो. कांयच करना म्हणून चल आपल्यान टायमपास म्हणून योगा जॉईन केलो. दॅट इज अ सॉर्ट ऑफ एन इन्सल्ट. आणि थर्डली द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ज्याच्या खातीर यूथ म्हणटा आशिल्ले ओल्ड जनरेशनाक की आतां टायम जालो तुमचो योगाक वचपाचो, दोज डिसीजीस हॅव कम टू यूथ ऑल्सो नाव. लायक ज्या पयलीं जेनेटीक कंडिशन्स आशिल्ले म्हणजे जाणट्यांक जाताले ते आतां तरणाट्यांक स्पॉन्डिलोसिस हे सगळे कंडिशन्स वर लिमिटेड टू ओल्ड एज. पण आता हे ओल्ड एजान दिसना. आता हे IT इंडस्ट्रीन घेतलेले एवरी सेकंड पर्सन. इनफॅक्ट द स्टॅटिस्टिक्स स्टेट्स ऑलमोस्ट 73 to 76 people in Bharat suffer with neck pain. What is the ratio? Almost it comes down to 2 people amongst 3 have neck pain, which needs to be addressed. Secondly, almost 48 to 50% of population suffers with low back pain. कमर दुख खंयच्या डिग्रीचे असो, म्हणजे सिवियर डिग्री टू वर्स्ट डिग्री ही 48% लोकांमध्ये आसा, विच मीन्स एवरी सेकंड पर्सन हॅज बॅक पेन. आणि डेफिनेटली ओल्ड एज लोकांनीच हे पॉप्युलेशन कवर केल्लें आसचेना न्ही. यूथ जनरेशन नीड्स इट. सो टुडे इफ यू आस्क मी द क्वेश्चन, युथाची चड नीड आसा ही बिकॉज ऑफ लायफस्टायल, म्हणजे बसून एका जाग्यार बसून सगळी कामां, आणि बसून न्ही रॉंग प्रकारे बसप. आणि हें एक सांगतलें हांव, संजीवन योगाचो मेजर रोल एम जर आयकलो यू विल एक्चुअली बी लायक ओके वॉट इज इट. जस्ट स्टँड रायट, सिट रायट, स्लीप रायट अँड वॉक रायट. विथ दिस ओनली 4 एम्स इतलो व्हडलो हे इन्व्हेंट केलो. सो द प्रॉब्लम इज नॉट दॅट वी आर सिटींग. द प्रॉब्लम इज की आमी हे सगळे रॉंग करतात. मोर ऑफ फोन युजेज और लॅपटॉपार कंटिन्युअस काम. That's not a problem. पण लॅपटॉप्स यूज करता, हॅव द करेक्ट लेंथ हाईट टेबल. और फोन यूज करतना यू शूड हॅव अ गॅप. ओके, आपली मान फुडें येना न्ही, आपूण खूपच बेंड करना न्ही, और जस्ट फ्रेज कर हात. इवन आतां आमी न्हिदता आसतना वी कॅन से आमी न्हिदता आसतना आमची मान फाटीच आसता, बट दॅट्स नॉट द केस. न्हिदता आसतना आमी बेंड करून फोनूच पळयता आसता. सो एक्चुली असो मान आय लेवलाचेर पळोवपाचें कंडिशनूच कमी जाल्या. रायट. सो आतां ही युथाची चड गरज आसा, मान किंवा न मान. पण द फॅक्ट इज दॅट नो मोर इज इट लिमिटेड. दिस इज वॉट आय वूड लायक टू से की इट्स नॉट लिमिटेड टू अ सर्टन एज ऑर समथींग. एवरीबडी रिक्वायर्स इट. आणि फॉर आतां हे जालें आमी थेरपी करता फॉर पेशंट्स, बट क्लासिकल योगा इज फॉर वेल बिंग न्ही, जनरल फिटनेस न्ही. सो जे यूथ ऑलरेडी फिट आसा किंवा इवन जे विच एवर एज जे फिट आसा तांणी क्लासिकल योगा करून फिटनेस दवरपाची. सो इट इज बेनिफिशियल फॉर बोथ, इरिस्पेक्टिव्ह ऑफ यू हॅव अ कंडिशन ऑर यू डू नॉट. सो आमी सदांच्यो ज्यो आमच्यो संवयी आसा, म्हणजे बसपा पासून उठपा पर्यंत न्हिदपा पर्यंत हातून मॉडिफिकेशन हाडूं जाय, सो दॅट आमचे जे ही जी दुखणी आसा, हाडाची दुखणी, मसल दुखणी, ही सगळी त्या गोष्टी खातीर जाता की आमचे बेजीक पोस्चर्स जे आसा न्ही तेच सारखे ना. आय मीन जे ओल्ड एजान जाता न्ही, म्हणजे कॅल्शियम कमी जाता म्हणून हाडां झिजप बी, दॅट इज म्हणजे अनअवॉइडेबल. म्हणजे सी तुमी एज जाता म्हणजे बॉडी एज जाताच. बट वॉट वी कॅन डू विथ दिस इज वी कॅन अवॉइड तांचे पेन्स इन द यूथ और इवन ओल्ड एज लोकांनी. फक्त कॅल्शियम कमी आसप आणि हाडां लागीं येवन झिजप हातून फरक आसा न्ही. सो कॅल्शियमान जे हे जाता ते तुमी कॅल्शियम सप्लिमेंट्स घेवन भरूं शकतात. पण स्पेस जी रिड्यूस जातली ती कशी टॅबलेटीन भरतली, ती कशी टॅबलेटीन इन्क्रीज करतली, ताका तुमकां ह्या हाजेर लागता. सो करेक्ट अवेर रावप हाजेर आमकां स्पेस रिडक्शन जावन जे दुयेंस जाता न्ही ते आमी नक्की अवॉइड करूं शकता.
बरोबर. दोतोर म्हाका सांगात, हे आतां हो जो कोर्स आसा संजीवन योगाचो किंवा जनरल आतां योग जेन्ना करता तेन्ना असो कितें स्पेसिफीक डायट किंवा पथ लोकांनी पाळपाची गरज आसा जातून चड बरो फायदो हाजो जातलो? हांव कशें करता म्हटल्यार सिन्स हांव आयुर्वेदिकूय डॉक्टर आसा, सो जर वातव्याधी खंयचोय वातव्याधीक लागून आयला, सो हांव तांकां सांगता वातव्याधी खातीर वाडोवपी जे आसा न्ही ते तांकां हांव सांगता पथ्य अपथ्य. सो आनी बाकीच्या सपोजींग इनडायजेशनाच्या प्रॉब्लेमा खातीर आला, सो ताजें हांव तांकां सांगता की बाबा सार फूड खायनाका, आंबट सो नक्कीच हे एकट्याय जर केले जाल्यार हाजो फायदो चड जाता. हेल्प इट डेफिनेटली. कित्याक जाणा, जे ऑलरेडी कंडिशन आसा ते तर बरें करता हांव, आनी तुमी जर आनीक कितें तरी करता वीच इज मेकिंग द कंडिशन वर्स, सो बॅलन्स म्हणजे ताजो नेट आउटकम इज लेस. सो इफ हे केले जे पथ्य, आतां पथ्यान फक्त हेच ना, खावप कितें, करप कितें ना, न्हिदप कशें ना, चलप कशें ना, तेंय आयलें म्हज्या पथ्यान. सो पथ्यान तेय कंडिशन जेतून वर्स जावं शकतात ते थंय स्टेबल करप, आनी मागीर हे थेरपी यूज करून यू कम टू अ पॉयंट वीच वी कॅन से इज हेल्थ. आहारूच आमी वखद म्हणटा, सो वखदां घेवची सोडून आहार आमचो सारको केलो जाल्यार डेफिनेटली हे जे सगळो जो सांगड आसा हो एकट्याक येवन एका मनशाक जे दुयेंस जाला ते नक्कीच बरें करूं शकता. आज दोतोरान आमकां संजीवन योगा बद्दल खूब कितें कितें सांगलें, आमकां नवीन खूब कितें कितें कळ्ळें. ताज्या खातीर दोतोर तुमचे खूब खूब धन्यवाद. थँक्यू. आणि ही थेरपी तुमकां घेवं जाय जाल्यार दोतोराचें क्लिनीक मिरामार हांगा सोनिवास योग थेरपी क्लिनीक हांगा आसा. तर तुमी नक्कीच अशें समजा कितें तुमकां दुयेंसां जावची अशें हांव म्हणना, पण तुमकां कितें त्रास आसा जाल्यार तुमी ह्या सुविधांचो लाभ घेवं शकता. तर आमी अशीच आनीक म्हायती आयुर्वेदा बद्दल घेवन मेळुया फुडल्या भागान. तो मेळेन पळयत रावात प्रायम.